मित्रांनो, आपला दुसरा अन्नद्रव्याचा घटक आहे स्फुरद, ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो. आता पिकामध्ये फॉस्फरसची आवश्यकता का आहे, फॉस्फरसची कमतरतेची लक्षणं काय आहेत आणि फॉस्फरस आपल्याला कोणत्या खतातून मिळतो, कोणत्या जमिनीसाठी कोणतं खत वापरावं, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात. नमस्कार, मी उत्कर्ष माने आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. पिकाच्या मुळाच्या वाढीसाठी फॉस्फरस घटक हा महत्त्वपूर्ण आहे. सोबतच ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया होत असते, त्यामध्ये तयार होणारी एनर्जी ट्रान्सफर करण्यामध्ये फॉस्फरसचा मोठा रोल आहे. आता स्फुरदची कमतरता आल्यानंतर आपण ओळखणार कसं, तर स्फुरदची कमतरता ज्यावेळेस येते, पानांच्या कडा ह्या जांभळ्या कलरच्या होतात. सुरुवातीला ही कमतरता आपल्याला जुन्या पानांवरती दिसते आणि त्यानंतर कोवळ्या पानावरती आपल्याला ही दिसून येते. आता स्फुरद असणारे आपल्याला खतं कोणती मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर सुरुवातीला आपल्याला SSP हा घटक मिळतो. SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, ज्यामध्ये 16% स्फुरद आहे. त्यानंतर असेच डबल आणि ट्रिपल फॉस्फेट देखील मिळतात. म्हणजे SSP आहे तसं डबल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट. त्याचसोबत आपल्याला मार्केटमध्ये दुसरा ऑप्शन आहे DAP, डाय अमोनियम फॉस्फेट. यामध्ये 18% नत्र असतं आणि 46% स्फुरद असतं. त्यानंतर तिसरा घटक आपल्याला MAP हा एक मिळतो. MAP म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट. यामध्ये 11% नत्र आणि जवळपास 52% स्फुरद मिळतं.